हाय गाइस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही या व्हिडिओ मध्ये बनवणार आहे जोश बघा काय बनवणार आहे आपण फोडणीचा भात. मी नाही सर्वेश बनवणार आहे. आज मी बनवणार आहे गाइस. मला बोलायला दे. बोल. मी त्याला सांगणार आहे की काय कर कसं कर आणि Yes. तो तसं करणार आहे आणि पहिल्यांदाच काहीतरी बनवणार आहे तो. एक्झॅक्टली नर्वस मी होते. फोडणीचा भात बनवणार आहे मी पहिल्यांदा काहीतरी गाइस. आणि साक्षी फक्त मला इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि आपल्याला ते बनवायचं आहे. तर आता मजा येणार आहे प्रोसेस मध्ये. मी कसं भात बनवतो काय आपण सगळं सेट करून तर ठेवलं. राईस रेडी आपला. ऑनियन आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे, हल्दी आहे, बाकी जिरा, राई, ऑइल सगळं रेडी आहे इथे. साक्षी आता आपल्याला सांगणार आहे की काय करायचं आणि काय नाही. साक्षी रेडी आहे? रेडी. तर पहिलं स्टार्ट पण करू बोल मी. पहिला तू कांदा मिरची चिरून घे. समजलं का? तर आता आपण फर्स्ट थिंग जे करणार आहे ते कांदा कापणार आहे. आणि कांदा कसं कापू साक्षी? मी स्ट्रेट कापू की ते छोटे? छोटे एकदम बारीक कापायचं. मग ठीक आहे. तर गाईस इथे सर्वेश कांदा कापतोय. असं कुठला मी सॅलड कापतोय का रे? अरे मंद माणसा पहिला मधून एक अरे अच्छा असं असं ना. कर 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 तू फक्त एवढं लक्षात ठेव. नंतर तुला बारीक करायचं तो एकदम. हे बघ हे बारीक कापले मी. बरोबर आहे ना? अजून बारीक. मला मोठे पाहिजे भातात. तुला मोठी पाहिजे पण मोठी अशी कापत नसतात एवढी. बारीक कापायची असतात. करा करा एवढं गाईस. बघितलं एवढी फास्ट कांदा कापतो. हो लय मोठा फास्ट कांदा कापतोय तो. मित्रांनो आपला कांदा कट करून तर झालंय. आता नेक्स्ट साक्षी काय मिरची कट करायची ना आपल्याला. अर्धवट माणसा फटफट थोडंसं राहिले ना. थोडेसे राहिले. गाईज आता सर्वेश कापतो आहे मिरची. मिरची बारीक आहे. येतं 2 मिनिटाचा गॅप. एवढं ते येतं गाईज. मी आधी कॅफेला होतो ना, कामाला होतो मी. टाईम झाला आधी 2-3 वर्ष. तर तेव्हा मला सवय झाली ते छोटे मोठे कटिंग करायची. म्हणजे मी बारमध्ये असायचो. मी मॉकटेल्स वगैरे बनवायचो तेव्हा. आता मग एवढं तर करू शकतो. झालं साक्षी आता काय? आता वेट. आता तुला काय करायचं माहितीये? काय? कढई घे. नाही एक काम कर. कुकर मधला भात नीट कालव. कुकर मधला भात कालव प्रॉपर. हे बघ काय करू? कालव त्याला प्रॉपर हाताने. हा बघा गाईज एवढा हुशार माणूस मी कधीच नव्हता बघितला. अजून काय करायचं? गॅस वरती कुकर. आता काय कढाईमध्ये काय टाकायचं? बोल. गॅस पेटव. पेटव गॅस. पहिला गॅस पेटवायचा मग कढई ठेवायची असते. बस बस. हो कांदा टाक. पटकन टाकावं लागणार तुला. लवकर. अरे गरम झालंय ते. त्याला सगळं टॉप टू बॉटम. बघा सगळं टॉप टू बॉटम. जरा बघ कांदा किती बाहेर पडवतोयस. ए चल पटापट. तू बोलली पटापट पाहिजे ना. घे आता. हळद टाक. हल्दी टाक. पटकन फास्ट. एवढी तेवढी जराशी टाक. अजून बस. आता काय टाकू? राई जिरा. हा दोन्ही पण एकत्र. ठीक आहे. एवढा हा टाक. बस. मला कारण की जिरा खूप आवडतो काही. त्यांनी राई पण. राई. हा टाक. हा इनाफ. आता भात लगेच नाही. एक काम कर. ढवळ पटकन ढवळ. चमचा. हा ना. मी ढवळतो. फर्स्ट स्टेप तर मी केली आहे. कांदा कापला आपण. बघ तिथे. मिरची कापली. नंतर कढीपत्ता काय कापायचा तिथं सोडलेलं ठेवलेलं. अजून काय याच्यात लसूण बिसून टाकतात का रे? आपल्यावर येते. मला का राहू एवढं ठीक आहे. आता आपण फर्स्ट स्टेप तर केली मित्रांनो. ते नीट भाजून घे प्रॉपर. हा तेच भात टाकायचं. ह्याच्यात भात टाकल्यानंतर काय नाही फक्त ढवळायचं पण तुला प्रॉपर फ्राय करावं लागणार. अच्छा. मला वाटतंय साक्षीने लय जास्त इझी रेसिपी सांगितली. पण तेवढी पण करायला जीवावर येणार तुमच्या. कसं आहे ते बघा कसं आहे. काम नाही करतोय ना मी. ते थांबून नाही उपयोगाचं असतं त्याच्यात.
ऍडजस्ट फॅन लावू ना जरा, डोळ्यात जायचं इथे नुसती माझ्यावर चिडायचं काम करते आहे. पण हे ठीक आहे की मी फर्स्ट टाइम जर ट्राय करतोय तर म्हणून guys फोडणीचा भात. नेक्स्ट टाइम आपण काहीतरी चांगलं ट्राय करू. म्हणून गाईज मी त्याला पहिला नॉर्मल रेसिपी दिली आहे. ओके फाईन. भात 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 ऍड कर पटकन पटकन. भात टाकतो गाईस. शुम सगळं टाकू ना. सगळा प्रॉपर पुसून लवकर लवकर. इथे पकडू. इकडे ना इकडे 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 इथे इथे हा पकड घट्ट एकदम. ठीक आहे. हा फिरव प्रॉपर. ते लागलं नाही पाहिजे. असं आहे का? मग भाई मी शिकलो फोडणीचा भात बनवायला. असं पूर्ण झालं. पूर्ण लागलं पाहिजे त्याला. मी आता गॅस मोठा केला, जळण्याची शक्यता आहे यार, म्हणून. मी खाली पाडतोय साक्षी. काय खाली पाडतोय मी. ठीक आहे ना, शिकतोयस. आता समजणार तुम्हाला 2 मिनिटात जेवण कसं बनतं. क्यू मम्मी लोकांना सवय आहे रे, आपल्याला फर्स्ट टाइम आहे. बनलाय बघा आपला फोडणीचा भात. दाखवा जरा. आरोमा पण एक नंबर येते. नीट 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 ठेवा. परत प्रॉपर परत तो तसंच करू. प्रॉपर परत. जरा पण लागला ना पाहिजे खाली. चटके लागताय साक्षी मला. चटकी लागते साक्षी म्हणा. गाईस डोळ्यामध्ये अक्षरशः आता झोपतोय. पण ठीक आहे, मला असं वाटतंय की बनतोय. बनलं तर आहे ना. म्हणजे माझी शिकवण वाया नाही गेली आहे असं मला वाटतंय. मी अजून खाल्ला नाहीये. ती आणि माझी शिकवण वाली. मीठ टाकायचं ना. हा. आरामात आरामात. एक चुटकी. एक चुटकी ना. काय एक चुटकी काय सिंदूर येतो. हा, मी केवढं टाकू? टाक एवढं टाक काय जेव्हा एवढं मीठ टाकतो. टाक सांगितलं अंदाज अजून टाकू. खट्टा बिट्टा नको. बस बस बस. काय कर. भात लागतोय खाली. करतो ना. कर कर. अर्धे तर ते शीतं उडवली आहेत बाहेर. ते बघ भात किती खाली लागला मला रे सवय तुझा. नाही या ढवळ्याची. समज ना तुला. एवढं तुला जेवण करायचं होतं ना. कर. कसं आहे मित्रांनो बाकी? चांगलं तर बनलंय. कलर पोहे वाटतंय ते पोहे. फोडणीचा भात कमी पोहे. मसाला विसरला. फोडणी आणि पोह्यांचा भात. पोह्यांचा भात. वाव. ते बघ ऍक्च्युली भाताच्याच बनतं पोहे. मी खरं गाईस सर्व. चायनीज वाला. हं. आणि काय पडलं तर बापरे बाप, Gas. वाट लागेल महिन्याची एवढी. तुला हे आपलं काय ते तुझ्याकडनं झाडू विडू मारून घेईन मी. हे सगळं पुसून बिसून घेईन. हे बघ बरोबर आहे ना एवढं. हा. बन ना. हा. पोहे बनलेत मित्रांनो. पोहे या खायला नाश्ता. झाला चल आता बंद करू. बंद कर. यस. आता प्लेट कुठं आपली? हळू ना जरा. धुवून घे. गाईस प्लेट धुवून घ्या. प्लेट वर बघ डस्ट एकदम. हा मग ती यूज नाही केली आहे. आता हे काम तर तू करायचं. ते मी करते. तुला भांडी घासावी लागेल. बाय द वे गाईज हे बघा भाई आपला पोहे बनलेत. फोडणीचा भात आय मीन. साक्षी गाईज वाढते आता. बाकी बनवायचं काम तर मी केलंय. काय बोलते? बघूया आता कसं लागतंय. तू टेस्ट करणार आहे ते. मीच टेस्ट करणार आहे ते. मला माहिती आहे. मित्रांनो तर मी पोहे आता रेडी केले. पोहे फोडणीचा भात यार ते पोहेच वाटतात मला तरी पण ना. बघा गाईज. चल आता टेस्ट करता हो क्या. बता कैसा बना है मैंने. 10 ऑन किती रेट करणार तू? गरम गरम आहे एक नंबर. गाईज मी पहिल्यांदा बनवलं असं. माझी मम्मी हा ब्लॉग बघेल तर मला बोलणार आहे की ती बोलले तर बनव, तुम्ही बोलले तर कधी बनवलं नाही तू. असं होणार आहे. बाकी जर्सीला पॉवर वाटते मला मित्रांनो. थांबा गाईज सांगते. कोल्हापूरहून आली मला ही जर्सी. खाल्लं कसं आहे? चांगलं आलंय. मिठाचं प्रमाण जरा कमी. कमी आहे. बाकी बेस्ट. भाऊ हा रे मीठ कमी आहे. पण बाकी बाकी चांगलं आहे. क्लासी आहे. मी स्वतःला रेट करेल 10 आउट ऑफ 7. एवढं तर आहेच चांगलं. आणि मी रेट करेन 10 आउट ऑफ 9.5. 5 कटिंग मीठ. मीठ बस. तर मित्रांनो आपण बनवलंय. मी आय मीन आपण नाही मी बनवलंय पहिल्यांदा फोडणीचा भात इन माय लाईफ. आता फोडणीचा भातनी तर माझं काय होणार नाही.
त्यामुळे काय बोलताय रामेन रामेन एक टेस्टी लागतं. गाईज हा फ्लेवर खूप मस्त आहे. Try ऍक्च्युली करा. रेडवाला पण आवडतो, पण तो आता रेडवाला नाही, पण हा होता क्लासी लागतो गाईज, खूप मस्त स्पायसी एक्स्ट्रा Flavor बघायचा. टँकी फ्लेवर आहे. चल आता हे तू बनव, मस्ट ट्राय हे खाऊया आपण. करा. हे प्रमोशन आणि काहीच नव्हतं याचं, आधीच सांगते, पण आम्हाला आवडलंय मला पर्सनल. आवडले. पर्सनल चॉईस EP आणि मॅगीला आम्हाला असंच पण ते. असं वाटतं की तुम्ही पण ट्राय करावं. सर्वेशने काढलेली शीतं हे सगळं साफ मला करते. आवडावं लागतं. मी तर आता 2 मिनिटात हे संपून पण टाकलं. गाईस तर साक्षी आता रामेन बनवते. रामेन रामेन त्याच्यामध्ये असे 2 मसाले असतात, हा एक आहे आणि नंतर ही बघा एक तोडते दाताने तो. रॅमेन पण रेडी आहे बघा, ही टोपत खाते मी प्लेटमध्ये घालतोय. आणि हा ब्लॉग मी आता एंड करतो गाईज. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप Okay. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि नेक्स्ट टाइम अजून काहीतरी चॅलेंज असेल ना ते पण आम्हाला तुम्ही गाईज कॉमेंट सोपं मध्ये द्या, सांगा. जे मला चॅलेंजिंग नसलं पाहिजे, कारण की ऍट दी एंड साफसफाई सगळी मला करावी लागणार आहे. हे पण मी करतोय ना, मी बनवणार आहे ना, त्याचा पण बोल ना. बघ हे. तर गाईज आता मी हा ब्लॉग एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. बाय.